आज आपण बनवणार आहोत आपली एक पारंपरिक रेसिपी जी आपण विस्मरणात गेलेली आहे, आपण विसरून गेलेली आहे. तिला परत प्रचलित करण्यासाठी आपण आपली रेसिपी बनवणार आहोत, जी सणासुदीला किंवा एरवीसुद्धा छान बनवता येते. तर आता ती रेसिपी म्हणजे केळ्याचं शिखरण. चला तर आपण आता केळ्याचं शिखरण बनायला घेऊ. त्याआधी आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आता केळ्याचं शिखरण बनवण्यासाठी मी केळं, साखर, ड्रायफ्रूटची पूड, विलायचीची आणि ड्रायफ्रूटचे काप असे घेतलेले आहेत आणि दूध घेतले. आता 2 कप दूध मी गरम करायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये उकळी आली की चवीनुसार साखर घालून घेणार. 2 टेबलस्पून साखर घालून घेतली आणि 1 टीस्पून कस्टर्ड पावडर, रूम टेम्परेचरचं दूध त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचा घोळ बनवून ह्याच्यामध्ये टाकणार दुधामध्ये आणि तो आता उकळवून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 मिनिट ते शिजवून घेऊया. ते शिजलं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर टाकू, म्हणजे त्याने टेस्ट छान येते. आणि विलायचीची पावडर टाकूया आणि ह्याने आपल्या याला शिखरणाला टेस्ट मस्त आहे. त्यात ड्रायफ्रूट घालून घेऊ. आता गॅस बंद करू. आपलं शिजून झाले. आता आपलं केळ्याचे काप करायला घेऊया. त्यासाठी मी 3 केळी घेणार आहे. केळ्याचे असे पातळ पातळ काप करून घेणार आहे आणि जी काही केळी आहेत ना ती वाटीमध्ये घेऊन अशी मॅश करून घेणार आहे. आणि त्या मॅश केलेली केळी शिखरणमध्ये घातली ना की त्याला दाटपणा येतो आणि त्याला केळ्याची टेस्ट पण छान उतरते. आता ती घालून छान घोटून घेऊया, दुधामध्ये घालून घेऊया आपण. आणि त्यानंतर आपली जी काप केलेली केळी आहे ना ती पण घालून घेऊया. ती चमच्याने मिक्स करून घेऊया किंवा रवीने पण आटून घेतले तरी चालेल. त्यामुळं आता आपलं केळ्याचं शिखरण तयार. ड्रायफ्रूटचे काप घालून घेऊया. आता आपण दुसऱ्या पारंपरिक पद्धतीने जे केळ्याचं शिखरण बनवायचं आहे ना ते करायला घेऊया. हे तयार झाले. त्यासाठी मी 2 कप दूध घेतले, चवीनुसार साखर घातली आहे आणि आता केसरचं दूध आहे ना, केसर कोमट दुधामध्ये घालून भिजत ठेवलं होतं 2 तास, ते घालून घेतलं आहे. आता ड्रायफ्रूटची पावडर घालून घेऊया, कारण आपल्या शिखरणाला दाटपणा येण्यासाठी आता कस्टर्ड वगैरे नाही ना, म्हणून ड्रायफ्रूटची काजू, बदाम आणि पिस्त्याची पावडर करून घेतली, ती त्यात घातली. विलायची पावडर घालून घेणार आहे अर्धा टीस्पून. आता आपलं केळ्याचं शिखरण तयार. आता गॅस बंद करू आणि दूध थंड होऊन देऊया. आणि त्याला आता इथे परत 3 केळी आपण कापून घेऊया आणि केळ्याचे काप करून झाले पातळ असे छान की त्यातले थोडेसे काप आपण काढून घेऊया आणि वाटीमध्ये मॅश करून घेऊया. आणि ते जसं आपण आदल्या रेसिपीला केलं ना आधीच्या, तसं ते दुधामध्ये घालून घेऊया. म्हणजे दुधाला दाटसरपणा पण येईल आणि केळ्याचा वास येईल. किती छान टेस्ट येते केळ्याची. आता हे चांगलं घोटून घेऊया आणि काप पण घालून घेऊया आणि रवीने किंवा चमच्याने छान एकजीव करून घेऊया हलवून. आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप आहे ना ते घालूया. आणि ड्रायफ्रूटच्या कापाने आपण सजवून पण घेऊया. थोडी विलायची पावडर कमी पडली म्हणून मी परत थोडी विलायची पावडर घालून घेतली. आता ड्रायफ्रूटचे काप घालून आता आपलं केळ्याचं शिखरण तयार. आता कसं वाटलं आपलं पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचे 2 प्रकारचे केळ्याचे शिखरण? ते छान वाटेल ना, टेस्टी वाटेल ना. हे आपण आता सणासुदीला करून घेऊया आणि आपली विस्मरणात गेलेली रेसिपी आपण परत प्रचलित करूया. आपण फ्रूट सॅलेड बनवतो, स्मूदी बनवतो, पण आपल्या केळ्याच्या शिखरणसारख्या पारंपरिक रेसिपीकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण आपली परंपरा विसरतो. म्हणून आता आपण पारंपरिक जी आपली रेसिपी आहे ना ती विस्मरणात गेलेली परत आणूया प्रचलित. तुम्ही ही जेवणामध्ये करू शकता, लहान मुलांना देऊ शकता किंवा जी जिमला मुलं जातात ना त्यांना केळी खायची असं दूध त्यांनासुद्धा हे करून देऊ शकता आणि सणासुदीलासुद्धा बनवू शकता. तर आता कसं वाटली आपली ती कमेंट्स करून कळवा. आपले केळ्याचं शिखरण म्हणजे आपली जी पारंपरिक टेस्टी डिलिशियस रेसिपी, जी स्वीट म्हणून आपण सणाला नक्की बनवा तुम्ही. आता चला आपल्या लेट्स कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आहे त्याला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आपली रेसिपी आवडली ना मग आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.